हतबलता आणि संताप असे या ठिकाणाचं चित्र आहे। एका चुकीच्या वेळापत्रकानं विद्यार्थ्यांचा घात केलाय। शेवटचा म्हणजेच बुधवारचा पेपर सुरळीत पार पडला असता तर एव्हाना हे विद्यार्थी 12वीच्या दिव्यातून सुटलेही असते। येरवड्यातल्या सुभाषचंद्र बोस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे हे विद्यार्थी आहेत। परिसरातल्या भुजबळ कॉम्प्युटर क्लासेसकडून काही दिवसांपूर्वी त्यांना 12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक वाटण्यात आलं होतं। त्यामध्ये भूगोलाचा पेपर दुपारी 3 ते 6 या वेळेत होणार असं छापण्यात आलं होतं। त्यानुसार हे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले असता भूगोलाचा पेपर 11 वाजता होता आणि 2 ला संपला असल्याचं त्यांना कळलं। 9 तारखेचा लास्टचा पेपर तो भूगोलाचा पेपर होता। इथे भुजबळ क्लासेसने एक कार्ड वाटलं, टाइम टेबलचं कार्ड वाटलेलं होतं। त्यानुसार जो 9 तारखेचा पेपर होता त्यामध्ये 3 ते 6चा टाइम टेबल दिलता, पण सेंट मिरजला सेंटरला पेपरचा टायमिंग होता 11 ते 2 ला आणि आमचे 34 जणांचे पेपरच झाले नाही त्या टाइमनुसार। वर्गात येऊन लेक्चर चालू असताना सरांची परमिशन घेऊन हे वाटलं गेलं आम्हाला सर। तर त्यामुळे आमची भूलचूक झाली। सगळे पेपर व्यवस्थित झाले पण हा शेवटचा पेपर बुडला गेला। ही जबाबदारी शिक्षकांनी घ्यायला पाहिजे होती। ज्या वेळेस आपल्या वर्गात हे वेळापत्रक येते आणि हे वेळापत्रक आपण स्वतःच्या हाताने मुलांना दाखवतोय आणि वाटतोय, मग याच्यात काही चूक आहे का बरोबर आहे हे शिक्षक लोकांचं बघायचं काम आहे ना। वेळापत्रकाच्या नावाखाली करण्यात आलेल्या ह्या जाहिरातबाजीमध्ये शाळा देखील सहभागी असल्याचा आरोप विद्यार्थी तसंच पालकांनी केलाय। चुकीचं वेळापत्रक शाळेतील शिक्षकांनीच वाटल्याचा त्यांचा दावा आहे। शाळेनं मात्र ही विद्यार्थ्यांची चूक असल्याचं सांगत हात वर केलेत। वेळापत्रक तयार केले की जे विद्यार्थ्यांना मोठ्या फॉर्मॅटमध्ये बघण्यापेक्षा छोट्या फॉर्मॅटमध्ये बघून टाइम टेबल क्लिअर कट दिसेल असं पण तयार केलेलं आहे। ते सुद्धा आपण नोटीस बोर्डवर डिस्प्ले केलेलं आहे। तरी सुद्धा या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे करायला नको होतं। खरं तर व्यवस्थित टाइम टेबल बघून जायला हवं। चुकीचं वेळापत्रक वाटणारा क्लास चालक क्लास बंद करून पसार झालाय। पेपर मिस झालेल्या विद्यार्थ्यांसमोर जुलैमध्ये होणारी पुनर्परीक्षा हा एकमेव पर्याय आहे। असं असलं तरी त्यांचा या परीक्षेचा निकाल नापास म्हणून येणार आहे। अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचं भवितव्य केवळ बोर्डाच्याच हातात आहे। अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।